आपण आता गणपतीपुळेला आलेलो आहोत। सकाळी 7:30 वाजता पोहोचलो आणि आता मंदिरात चाललोय। मंदिरात दर्शन झाल्यानंतर इकडे 3-4 साईट सीन आहेत। एक तर प्राचीन कोकण आहे, मॅजिकल गार्डन आहे आणि आम्ही आता मार्लेश्वर केलेलं आहे। संगमेश्वर करून तिकडून आलो। इथं सध्या बाजूला राहायला एक चांगलं हॉटेल घेतलं असं आहे। तर आज गर्दी वाटते, बीचवर लोक चालले। तिथं बीच आहे समोरच, लेफ्ट साईडला मंदिराची कमान आणि इकडे राहण्याची सोय आहे। गणपतीपुळे पर्यटक निवास। आता इथून एंट्री होते, या साईडने एंट्री होते, नंतर इकडून पुढे जातात लोक। चष्मा घ्यायचा। डायरेक्ट बीचकडे जाण्यासाठी हा मार्ग आहे। मित्रांनो, आपण आता हे बघा समोर बीच आहे आणि मंदिरात दर्शनासाठी चाललो आहे। हे मंदिराचं पुढे दिसतंय झेंडा फडकतोय, तिकडेच मंदिर आहे। इकडून एंट्री आहे। संकष्टीच्या दिवशी इकडे खूप गर्दी मोठ्या प्रमाणात असते। नवसाचा गणपती म्हणून म्हटलं जातं जास्त करून। तर याचा पिक्चर पण आहे, नवसाचा गणपती, सचिन पिळगावकरांचा मूवी आहे। आणि इकडून प्रदक्षिणेसाठी साईडने ही जी लाईन आहे ही प्रदक्षिणा मारली जाते। आपण प्रदक्षिणा गणपती बाप्पासाठी हे असं विकण्यासाठी कितीला आहे मॅडम? 10 रुपयाला असते। 10 रुपयाला ती जुडी मिळते आणि अशी रांगेसाठी हे लाईन अप केलं। आता गर्दी नसल्यामुळे तेवढी लाईन काहीच नाही। गणपती बाप्पाच्या समोर येते उंदरांची मूर्ती आहे, गणपतीचे वाहन उंदीर। तर इथे प्रथा आहे की यांच्या कानामध्ये जे कोणी सांगेल तर त्यांना त्यांची इच्छा पूर्ण होते। तर बरेच जण असं सांगत असतात गणपतीच्या कानामध्ये इच्छा, आणि ही इच्छा सांगितली की तुमची इच्छा पूर्ण होते। मंदिरात आलेलो आहोत, क्यूमध्ये आहोत लाईनला, आणि त्या लाईनला जाऊन दर्शनासाठी जाऊया। खूप अवाढव्य मंदिर, खूपच अवाढव्य मंदिर। चला तर बंद ठेवूया। गणपती बाप्पांची मूर्ती इथे आहे, आपल्याला अलाउड नाही आहे हे मंदिर। हे पहा मंदिर, अवाढव्य मंदिर आहे आणि हे बाजूला स्तंभ आहेत। ह्या बाजूला दोन्ही बाजूला स्तंभ आहेत, इकडे पण आणि इकडे पण। आणि मंदिराच्या बाजूला हे तारेचं कंपाऊंड घातलेलं आहे, कारण की लगतच समुद्रकिनारा आहे। हे पहा समुद्रकिनारा, एवढा समुद्रकिनारा सुंदर आहे की इथं खूपच गजबजलेली दिसेल तुम्हाला। खूपच सुंदर समुद्रकिनारा। आम्ही पण इथं संध्याकाळी येणार आहोत। आता सध्या दर्शन घेऊन हे बघा मंदिरात करतात। इथे तुम्हाला पूर्ण मंदिर व्यवस्थित दिसत असेल।
च्या साईडला इकडून बीच आहे पूर्ण आणि बाजूला गोळा, सरबत, थंड पेय मिळत आहेत वगैरे मिळतं खायला. आपण आता हॉटेलला जाऊन प्राचीन कोकणला जाणार आहोत. तर गाईज आत्ता आपण आलेलो आहोत प्राचीन कोकणला. गाडी पार्किंग केलेली आहे. हे एंट्रन्स आहे. एंट्रन्सला तुम्ही पाहू शकताय किती सुंदर असं गावातली घरसारखं बनवलेलं आहे. शेतकरी आहे, शेतकरी नांगरत आहेत असं दाखवलेलं आहे. त्यांचे स्टॅच्यूज उभे केलेले आहेत. आणि इकडे वरती जाण्याचे तिकीट 30 रुपये आहे. आणि या 2 मार्ग आहेत. आणि तिकडे वरती शॉपिंगसाठी मसाले वगैरे शॉपिंगसाठी देखील सोय आहे. आणि इथे एक वारली पेंटिंग पण काढलेली. ही बघा वारली पेंटिंग आहे.